प्रकाश आंबेडकरांच्या सभेने अशक्य काम झाले शक्य। एक दिवसासाठी का होईना परंतु अतिक्रमण काढण्यात आले। पुसद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात काल 3 जुलै 2024 रोजी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा संपन्न झाली। विशेष बाब म्हणजे जी गोष्ट पुसद मध्ये घडणे अशक्य होती ती गोष्ट काल पुसद मध्ये घडली। सदरची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते महात्मा गांधी चौकापर्यंत असलेले रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले। मागील कित्येक दिवसापासून शहरातील नागरिकांनी तसेच हिंद न्यूजने सुद्धा वारंवार या अतिक्रमणाबद्दल तक्रारी केल्या, परंतु सदर तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि प्रशासन अधिकारी हे सदर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून बसले होते। तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी यांनी सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटविले तर शहरात जातीय तेढ निर्माण होऊ शकतो असे भाष्य सुद्धा केले, परंतु शहरातील सामान्य नागरिकांना तेथून ये-जा करण्यासाठी किती नाहक असा त्रास सहन करावा लागतो याचा विचार सुद्धा कोणी केला नाही। परंतु काल प्रकाश आंबेडकर यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सभा होणार असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने तेथील रस्त्यावरील सर्व अतिक्रमण हटविले। म्हणजे फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेऊन एक दिवसीय अतिक्रमण काढण्यात आले, परंतु शहरातील नागरिकांना याचा 12ही महिने त्रास सहन करावा लागतो त्याचे काय? प्रशासन फक्त राजकीय लोकांच्या सभा चांगल्या व्हाव्यात, त्यांना कोणतीही अडचण जाऊ नये म्हणून सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटविते, परंतु सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मात्र कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही। तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सदरील अतिक्रमण उठविण्यासाठी अत्यंत मेहनत व प्रयत्न केले। अतिक्रमण विरोधी पथक यांच्यावर या अतिक्रमणधारकांनी राजकीय फूस लागल्यावर हल्ला सुद्धा केला होता। प्रकरण शिवाय पोलीस ठाण्यात पोहोचले होते, मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्या मुख्याधिकाऱ्यांची बदलीच करून टाकली। नागरिकांना रस्त्यामध्ये वाहतूक करण्यासाठी अडचण ठरणारा अतिक्रमण आजही जशास तसे आहे।